नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अलिबाग तालुक्यातील खारेपाट शहापूर जिल्हा परिषद क्षेत्रात दिलीप भोईर चॅरिटेबल ट्रस्ट झिराड व उत्कर्ष फाउंडेशनतर्फे इयत्ता 10वी व 12वी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन भव्य शिबिराला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद. सदर शिबिराचा शुभारंभ पंचायत समिती सभापती अलिबाग भाग्यता पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व शिवसेना नेते दिलीप शेठ भोईर उर्फ छोटम शेठ हे उपस्थित होते. तसेच चिंचवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजाराम गावंड, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गावंड, माजी उपसरपंच संजय पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष GM पाटील, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी नंदन पाटील, उत्कर्ष फाउंडेशन संस्थापक दिलेंद्र शिरजणकर, सल्लागार राहुल पाटील व त्यांचे सर्व सहकारी व खारेपाटातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरातील सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नोकरीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, पंचायत समिती सभापती भाग्यता पाटील, उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष दिलेंद्र शिरजणकर यांनी केला. सर्व उपस्थित मान्यवरांचा सन्मान दिलीप भोईर व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे भव्य करिअर मार्गदर्शन शिबिराला प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद धोदरे यांनी केले. सदर कार्यक्रम चिंचवली ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाला. तसेच ह्या शिबिराला आमदार महेंद्रशेठ दलवी यांनीही शुभेच्छा दिल्या. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे, रिपोर्टर. त्यांच्या मूर्तीचं पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सुरुवात करीत आहोत. त्यांच्या शुभहस्ते देखील या आमचे GM पाटील साहेब विनंती आहे. सन्माननीय राजाराम गावंड साहेब आपल्या शुभहस्ते या ठिकाणी श्रीफळ अर्पण करून आपण या कार्यक्रम गणरायाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी एक मिनिट. मानसन्मान व्यासपीठावर संपन्न होईल त्यासाठी स्वीकार करावा विनंती आहे. दिलीप गुंडल होईल चॅरिटेबल ट्रस्ट आभार. सन्माननीय फोटोग्राफी यांचा सन्मान राजाराम गेले 4 वर्षामध्ये 500हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन उच्च स्तराचे पगाराच्या नोकऱ्या मिळवून घेणार आहे. मी आपल्या भाषेमध्ये बोलतो आहे कारण सर्व सविस्तर माहिती आपले जे करिअरच्या मार्गदर्शनासाठी उत्कर्ष फाउंडेशनचे सर्व प्रमुख हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आजच्या या उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीने सन्माननीय दिलेंद्रजी शिरजणकर साहेब, त्याचबरोबर सन्माननीय अलिबाग तालुका पंचायत समितीच्या सभापती भाग्यताताई पाटील, या ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सरपंच कुंदाताई पाटील गावंड, त्याचबरोबर आमचे सन्मान, त्यासाठी आज मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले आहे. आज या मार्गदर्शन शिबिरासाठी सर्व 10वी 12वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्याचबरोबर व्यासपीठावरती असलेले सर्व सन्माननीय आहेत की त्यांना नोकरी मिळावी असा त्यांचा उद्देश आहे.
आणि ज्या वेळेला मी दिलेंदर श्रीरंगर साहेबांबरोबर गेल्या 4 वर्षापासून ते फक्त माझ्याकडे एखादा विद्यार्थी जर आला किंवा त्याचे पालक आहे तर सर्वात पहिलं इयत्ता पहिली ते 12वी नंतर ग्रॅज्युएशन नेमकं काय करायचं आणि त्यांना कुठे दिला पाहिजे त्यांची मनापासून सर 17 लोकांना ज्या वेळेला अपॉइंटमेंट लेटर दिलं मनात झालं की बाबा तुमचा काय पाहिजे. माझ्या 6 गावच्या मुलांना नोकरी त्यांनी उपलब्ध करून दिली. एकदाही विचारलं नाही की 2 लाख द्यावे लागतील 3 लाख द्यावे पैसे घेऊन नोकरी देईल म्हणून तरी सांगितलं नाही. मग असेच दिलेंदर साहेबांसारखे जे समोर आले ज्या ज्या इथे RCF असेल किंवा JSW असेल GM कंपनी असेल रिलायन्स असेल अजून येऊ घातलेल्या कंपन्या आहेत आणि पालकांपर्यंत हा संदेश पाठवायचा आहे कारण हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती नोकरी नाही. आणि ह्यांच्या ज्या मग त्यांनी मला सूचना केली आणि मी ते सूचनेचं पालन करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतोय. आज सकाळी पहिला सत्र जो झाला तो आवास येथे झाला म्हणजे पण मतदारसंघ नाही म्हणणार पण आवास येथे पहिला सत्र झाला. हा दुसरा सत्र आपण या खारेपाटामध्ये घेतोय. आपण सर्व म्हणजे ज्यांनी 10वी 12वी केलेले त्यांनी आपल्या पालकांना किंवा जे आपले फ्रेंड सर्कल असते त्यांना सांगा की इकडे नोकरी देण्याची जबाबदारी पूर्ण त्यांनी घेतलेली आहे आणि आतापर्यंत 500 मुलांना नोकरी देण्याचं काम केलं आहे. मी अगदी त्यांना सॅल्यूट करतो. कुठे भेटलो ना तर मी असं नुसतं हात लावण्यापेक्षा असं करणं गरजेचं आहे कारण नोकरी ही सर्वात मोठा मार्ग आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही तरी 2012 ते 2026 करणार त्याला दुसरा जोड जो आहे तो सर्वात मोठा म्हणजे नोकरी. मग जिल्हा परिषद असेल सगळ्याकडे जिथे जिथे आपल्याला नेमकं चॉईस काय करायचं आहे ते आज तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. पुन्हा एकदा व्यासपीठावरती आपण सर्वांनी ह्या खारेपाटासाठी जो बहुमान टायमिंग दिलेला आहे त्याबद्दल मी मनापासून उत्कर्ष फाउंडेशनचे आभार व्यक्त करतोय आणि धन्यवाद देतोय. आणि ह्या पंचायत समितीच्या सन्माननीय सभापती आपणही इथे आलात. आपल्याला ही मार्गदर्शनचा बराचसा अनुभव आणि त्याच्यातून नोकरी उपलब्ध करण्याचं काम देवेंद्रजी करतील. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून माझे विचार सांगतो. जय महाराष्ट्र. अभिनंदन आहे. प्रदूष पाटील तसेच अभिनंदन आहे सन्माननीय दिलेंद्रजी सिद्धार्थ. त्याच्यावर माहिती आणि तो सॉफ्टवेअर पूर्ण पण मला शिकवला त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा धन्यवाद करेन. आणि मी चोंडीमध्ये माझी प्लेसमेंट झालेली आहे त्या उत्कर्ष मी खूप धन्यवाद. उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून कोणती फी वगैरे घेतली जाते? नाही काहीच फी नाही घेत. इंटरव्ह्यू राऊंड होतं इंटरव्ह्यू राऊंड क्लिअर करूनच ती ॲडमिशन भेटतं. नंतर फी वगैरे काहीच 1 दिवसा नाही घेत. नक्कीच. तू उत्कर्ष फाउंडेशनच्या बद्दल काय 2 शब्द बोलू इच्छितोस? सरांबद्दल सर तो एकदमच छान आहे. काही कुठेही अडचण वगैरे आली तर सरांकडे गेलं की सर लगेच असं उपाय देतात. तर खूपच चांगले आणि उत्कर्ष फाउंडेशन. धन्यवाद. ऋत्विक. आपला उपक्रम पण माझ्या मते आमच्या हा जो उपक्रम सुरू केला तो अत्यंत चांगला आहे आणि त्याबद्दल मी आमच्या खारेपाटा विभागाचे एक ज्येष्ठ नागरिक म्हणून उत्तम शेठ आणि उत्कर्ष फाउंडेशन यांना धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नंतर मग MA ॲडमिशन आणि नंतर मग PhD कडे वाढलो आणि नंतर मग प्राध्यापक झालो. पण जर तुम्ही एक 10वीपासून ते 5 वर्षापर्यंत जर स्पर्धा परीक्षांची जर तयारी जर केली तर 5 वर्षाचा तुमचा भरभक्कम पाया तयार होईल. लक्षात आलं? आता माझा काय राजकारण विषय नाही आहे पण नेहमी शेठकडे कुठलाही विषय घेऊन गेलो कुठला शैक्षणिक असू दे किंवा नोकरी संदर्भातला असू दे तर ते कधीच म्हणजे आम्हाला हे करत नाही. नेहमी आम्हाला प्रोत्साहन देत आलं. स्वतः मला म्हणजे मी आता परत दुसऱ्या कार्यक्रमात सांगतोय जेव्हा त्यांना प्राध्यापक झालो तेव्हा त्यांनी मला स्वतः मंत्रालयामध्ये स्वतःच्या गाडीतून बसून दुसऱ्या दिवशी नेलं. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि हे तुमच्या 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलं तर पास झाला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आज इथं या दिलीप भोईर उत्तम शेठ फाउंडेशनने आज आम्हाला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानतो.
आज इतक्या मुलांना जॉब देतोय, तर हे डोक्यातून कसं आलं? याच्या अगोदर आम्ही राहुल पाटील माझे सहकारी आहेत बाकी, की ज्या कंपनीत होतो तिथे अलिबागची मुलं कशी जास्तीत जास्त लागतील याचे आम्ही प्रयत्न करायचो. परंतु ज्यावेळेस छोटम शेठ पहिल्यांदा सरपंच झाले झिराडचे, त्यावेळेस त्यांनी त्यांच्या गावामध्ये एक रिक्षा फिरवली होती झिराडमध्ये, आणि मुलांना नोकरीसाठी म्हणजे कुठल्या परीक्षा रेल्वेची भरती याच्यासाठी रिक्षा फिरवली होती. त्यावेळेस ते मी तर ऐकलं होतं, लोकांना नाही ऐकलं, त्या बोलणार हे छोटम शेठ शिकले मला माहिती नाही, पण ते जर एवढं जर जास्त शिकलेलं नसताना जर लोकांचा विचार करतात तर आपण काय करतो? सर्वांना तिथे यायला बरं पडेल आणि नक्कीच छोटम शेठची जी साथ आहे आम्हाला ती पुढे पण मिळेल. आज त्यांच्या मार्गातून आम्ही बघतोय की खूप कामं चाललेली विद्यार्थ्यांसाठी, आणि आज असं एक नेता आहे की ज्याला तळमळ आहे मुलांसाठी, काहीतरी लोकांना लागेल. त्याच्यानंतर एक गोष्ट मला बोलली ती मला खूप त्याच्यासाठी नाही, पण नक्कीच पुढच्या 4-5 वर्षामध्ये 10वी-12वीची मुलं सुद्धा चांगल्या कंपनीकडे लागतील याच्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. तर असं बरंच काय बोलण्यासारखं आहे छोटम शेठबद्दल, परंतु आपला कार्यक्रम थोडासा लेट झालेला आहे, त्यामुळे आपल्याला आता भेटत जास्त मी बोलत नाही आता. तर थोडं उत्कर्ष फाउंडेशन बद्दल तुम्हाला सांगतो. उत्कर्ष फाउंडेशन 4 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे. आमचा उद्देश आहे की आपल्याकडच्या मुलांना, मेनली अलिबागच्या मुलांना IT सॉफ्टवेअर ट्रेनिंग देऊन त्यांना नोकऱ्या मिळवून देणे, हा आमचा पहिला उद्देश आहे. दुसरा आहे की सर्वांनाच आपण ट्रेनिंग देऊ शकत नाही, म्हणून आम्ही कॉलेजमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट स्किल, तुमच्याकडे स्किल असेल तरच तुम्ही काहीतरी आयुष्यात करू शकता. स्किल नसेल तर काही नाही. आता स्किल इंडिया माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी आपल्या स्किल इंडियाचं मी काढलेलं आहे, आणि आता जे MEP जी येते 2027ला, म्हणजे तुम्ही शेवटची काय अजून एक आता जी 10वीला मुलं आहेत ती शेवटची, म्हणजे आता 10वीला गेली ती नवीन जी मुलं असतील त्यांना ते NEP मध्येच जाणार आहेत, न्यू एज्युकेशन पॉलिसी. त्याच्यामध्ये स्किल एज्युकेशन हे कंपल्सरी, म्हणजे तुम्हाला 8वीपासूनच एखादं स्किलचं ट्रेनिंग घ्यायचं, त्यामुळे ते महत्त्वाचं स्किल आलंच पाहिजे आपल्याला. तर IT जर आपल्याला पुढे डिप्लोमाकडे जाता येतं, त्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो. तर पॉलिटेक्निकमध्ये तुम्हाला ऑप्शन दिले सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल. अजून आता ट्रेंडिंगमध्ये जे फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये आहे AI, डाटा सायन्स, मशीन लर्निंग, क्लाउड इंजिनिअरिंग. ऐकलंय काय त्या शब्द AI ऐकलं असेल तर AIचा आता काय आपल्या जीवनातला भाग झाला. AIचे रिलेटेड आहे तुमचं मशीन लर्निंग, त्याच्या रिलेटेड डाटा सायन्स, त्याच्या रिलेटेड क्लाउड इंजिनिअरिंग. हे सगळे आता त्याला सपोर्टेड कोर्सेस आहेत. पण मी तुम्हाला आपण माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे या सगळ्या अलिबाग तालुक्यात खारेपाटी विभागात दिलीप विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट व उत्कृष्ट फाउंडेशन तर्फे आज करिअर मार्गदर्शन ह्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्यासमोर रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य व शिवसेने नेते दिलीप शेठ भोईर आहेत. काय आपल्याला वाटतं हा चांगला उपक्रम राबवला? आज खारेपाटामध्ये जेव्हा मार्गदर्शन शिबिर करण्यात आलं त्यामध्ये 17 मुलांना आज अपॉइंटमेंट लेटर देण्यात आलेलं आहे उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीने. आज आम्हाला खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होत आहे. माझ्या समवेत आमच्या या खारेपाटातून पंचायत समितीच्या सन्माननीय भागीरथताई पाटील ह्या देखील आज या मार्गदर्शन शिबिरासाठी उपस्थित होत्या. आणि खऱ्या अर्थाने आज आनंद होत आहे की इथल्या मुलांना मार्गदर्शन करताना किंवा इथे असलेल्या ज्या RCF असेल, JSW असेल किंवा गेल कंपनी असेल, रिलायन्स असेल, अशा कंपनीमध्ये नोकरी देण्यासाठी आणि त्यांना पूर्ण मार्गदर्शन कशा पद्धतीने मिळावं यासाठी आज आलेला आहे. चांगल्या नोकरीचं स्रोत व्हावा यासाठी हा मार्गदर्शन त्यांना विचारायचं. पंचायत समिती सभापती भागीरथताई, आज आपण इथे उपस्थित आहात. ह्या शिबिराबद्दल किंवा ह्या करिअर मार्गदर्शनाबद्दल काय आपलं वाटतं आहे? आज आपण इथे छोटम शेठ चॅरिटेबल ट्रस्ट आणि उत्कर्ष फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाने नवीन पास झालेल्या आपल्या 10वी आणि 12वीच्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं. तर अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं मार्गदर्शन होतं. याच्यामध्ये त्यांना डिटेल माहिती देण्यात आली की कशा प्रकारे त्यांना पुढे
स्पर्धा परीक्षांना बोला किंवा ॲडमिशन घेताना जी काही प्रोसिजर लागेल त्या संदर्भात व्यवस्थित डिटेल माहिती देण्यात आली. तर उत्कर्ष फाउंडेशनचा हा उपक्रम अतिशय चांगला आणि योग्य वेळी योग्य मार्ग त्यांना दाखवण्याचा उपक्रम आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देते आणि असेच त्यांच्याकडून चांगले उपक्रम व्हावे अशी त्यांना शुभेच्छा. खरंच दिलीप शेठ भोईर तसेच भाग्यचा पाटील तसेच राजाभाऊ गावण तसेच खारेपाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना आज चांगल्या रीतीने आज लाभ मिळाला. आज टाळे वाजून दिलीप शेठ भोईर यांचं स्वागत करावं.